इकडे आहे आमच्या आत्याबाई, खूप छान हॉल डेकोरेट केलेला आहे आम्ही. अंकल बघा नाचताय. आता मला हेल्प पण नाही करता येते, खूपच फ्रेम मध्ये फोन मध्ये तर अजून छान दिसते माहिती. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू नेक्स्ट व्लॉग गाईज. सो कसे काय आहात तुम्ही सगळे? मस्तच असाल ऑब्विसली. सो आता फायनली लाईक वन ऑफ द बेस्ट फेस्टिवल किंवा वन ऑफ द बेस्ट थिंग आमच्या घरात जे असतं ते म्हणजे कानबाई मातेचा उत्सव. सगळे खानदेशी लोकांना माहिती आहे की कानबाई माता काय असेल. मी थोडंसं पुढे सांगेल की कानबाई माता कसं असतं, काय असतं त्याचं सगळं. बट आता मी थोडंसं हे दाखवते की आमच्या घरी काय काय तयारी चालू झाली आहे. मी काल रात्रीच आली आहे धुळ्याला नंदुरबारून. खास मी कानबाई मातेच्या उत्सवासाठी थांबली होती गाईज, आणि आता फुल ऑन तयारी चालू झाली आहे. उद्या कानबाई मातेचं आगमन आहे आणि आज आम्ही पूर्ण प्रॉपर ते डेकोरेशन वगैरे करणार आहे. सो येस, लेट्स सी. आता तर लायटिंगवाले काका आलेले, तुम्हाला मी लायटिंग दाखवते. एकदम अमेझिंग घर दिसतं आहे आमचं, एकदम अमेझिंग. सो तुम्ही बघा ब्लॉग. कॉर्पोरेट मजदूर माझ्या पण जस्ट मीटिंग संपल्या आणि लुक ॲट द हाऊस गाईज. किती सुंदर दिसतंय आमचं घर, किती सुंदर. रात्री अतिशय सुंदर दिसणार आहे, तुम्ही बघा. तिथं अजून अतिशय सुंदर दिसणार आहे. आजचं वेदर खूप जास्त छान झालेलं आहे आणि मी पण जस्ट ऑफिस करून उठली आहे. खूप जास्त मीटिंग्स होत्या आज आणि तुम्ही बघा इथून असे मस्त एरोप्लेन्स जातात. इकडे राहिला मी काय काय करतोय कानबाई मातेच्या उत्सवासाठी, आणि मी थोडीशी इन्फॉर्मेशन पण देईल ऑब्व्हियसली काय असतं. आणि खानदेशी लोकांना तर ऑलरेडी माहिती, पण खानदेश सोडून पण लोकांना माहिती पाहिजे ना भाई, आपली एवढी छान देवी आहे, एवढा छान फेस्टिवल आहे सगळं. सो तुम्ही बघत राहा व्लॉग, पुढे कंटिन्यू करा. बाय बाय. सो गाईज आता आईन ते चिवडा बनत आहे. बोलू पण शकता तुम्ही दोघं. इकडे आहे आमच्या आत्याबाई. नाश्त्यासाठी चिवडा बनवतोय. नाश्त्यासाठी चिवडा बनवत आहे. का बनवत आहे पण? नाश्ता दुसरा पण करू शकतो आपण. चिवडा आवडतो नाही, पटकन कोणाला भूक लागली की पटकन डिश बनवून देता येतं. आणि चिवडा इज द फेवरेट थिंग ना. एकदम वाईब येते आता, एकदम मस्त कानबाई मातेचं. गाईज आमची एकदम स्वच्छता मोहीम चालू आहे. सगळेजण झाडतोय आम्ही, मी पण हेल्प करते. फायनली लाइटिंग लागली आहे आणि इतकं अमेझिंग दिसतंय घर आमचं, एवढं छान दिसतंय. तुम्हाला दाखवते. वाव, लाईक खूपच भारी दिसते लाइटिंग. वाव, हे बघा गाईज काय सुंदर दिसतंय लाइटिंग लावून घर आमचं. इस काय असतो तो मला आता इथे फील होतोय लिटरली. सांगते एवढं छान समोर दिसतंय ना, काय माहिती एवढं सगळं असं छान छानच वाटत चाललंय. जसं जसं कानबाई मातेचं आगमन जवळ येतंय आणि तसं मला सगळ्या गोष्टी छान वाटत आहे. आणि आता तुम्ही समोरचा व्ह्यू बघा माझा, म्हणजे व्ह्यू इतके अमेझिंग आहेत सध्या, म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत. लुक ॲट द व्ह्यू गाईस. म्हणजे फायनली स्पीकर आले. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द वर्ल्ड. पूर्ण कानबाईच्या याच्यामध्ये स्पीकर आहेत. आणि आता अंकल बघा नाचताय. वा वा वा. गाई फायनली आम्ही सगळ्या माळी लावलेल्या आहेत आणि आमच्या निम्म्या माळी यायच्या बाकी आहेत. इग्नोर माझा अवतार सध्यासाठी. एकदम झोपेतून उठून मी माळी लावायचा कार्यक्रम केलेला आहे. काल खूप पाहुणे आलेले घरात म्हणून नाही झालं, बट खूप छान हॉल डेकोरेट केला आहे आम्ही. तुम्हाला दाखवते. माझा अवतार इग्नोर करा फक्त, मागचा आवाज पण. आणि तुम्हाला दाखवते आम्ही कसं हॉल डेकोरेट केलं आहे. हे बघा इथून असं स्टार्ट आहे आणि एवढा सुंदर हॉल डेकोरेट केलेला आहे आम्ही. वाव, हे बघा किती सुंदर दिसतंय. फ्रेम मध्ये फोन मध्ये तर अजून छान दिसतंय माहितीये. आता चारू मम्मा आणि शशी अंकल कानबाई आणायला चालले आहेत. नंबर 2 आमचं गेट आलंय जे कानबाई मातेच्या आगमनासाठी आम्ही लावणार आहे. 2 मी फ्लॉवर पॉट मागवले होते ते ठेवेल. आणि आता मंडपाची तयारी चालू आहे. आज पूर्ण मंडप लागणार आहे. वरचं नाही लागणार ना, फक्त हे रचून जातील ना. नाही, फक्त ते आता सेटअप करणार आहे. सेटअप करणार आहे. बघा मंडप लावणं चालू आहे. फुल जोरशोरची तयारी चालू आहे गाईज. अवतार थोडा माझा इग्नोर करा.
माझा पण तुझं चांगलंच आहे, मुलं एव्हरग्रीन दिसतं. म्हणजे त्यांचे ना मोठे केस आहे ना काही आहे. घाम तर ते कष्टाचा घाम चालू आहे एकदम. चला तुम्हाला फायनल अपडेट देते जेव्हा पूर्ण हे होऊन जाईल. सो गाईज हे गेटचं येऊन गेलंय आणि हे माझ्या मागवलेलं 2 फ्लॉवर पॉट येऊन गेले. सो एवढं छान इथे लागून जाईल ते. जाऊ घरात अपडेट घेऊ काय चालू आहे काय नाही. आणि एकदम लगेच पोझिशन घेतली आहे ब्लॉग मध्ये येण्यासाठी. एकदम लगेच हसत नव्हती ती, आता ती लगेच हसायला लागली. असं हसत नव्हती ती, एकदम हसायला लागली लगेच. हे बघा पूजेचं सगळं सामान काढून ठेवलेलं आहे ऑलरेडी. देवी माता येणार आहे आणि मी थोडी इन्फॉर्मेशन देईल. थोडा छान अवतार थोडा अवतार खराब आहे, छान देवी हो. आमचं मंदिर बघा गाईस, एवढं छान मंदिर आहे. नाही सो गाईस किती खराब असू शकतं. आता मला हेल्प पण नाही करता येते, इतके मीटिंग्स आणि हे चालू आहे आणि याला पण नाही करता येते. आणि आईन त्यांना सगळं स्वतःला करावं लागतंय. मला बिलकुलच बाहेर नाही निघता येते. आणि त्यांनी एवढी छान रांगोळी काढली आहे, तुम्ही बघा. वा मस्त रांगोळी काढली, मस्त दिसतंय घर.